व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेलं काम म्हणजे त्यांच्यावरील कृपादृष्टी नसून तो त्यांचा हक्क आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बडे यांनी दिले। जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गतच्या एकूण निधीच्या 1% निधी दिव्यांग कल्याणासाठी ठेवणं अनिवार्य आहे। हा निधी खर्च करताना ग्रामविकास विभागाच्या 25 जून 2018च्या शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी। तसेच ग्रामविकास विभाग आणि नगर विकास विभागानं त्यांचा मंजूर निधीच्या 5% निधी दिव्यांग योजनांसाठी राखीव ठेवावा असे निर्देश दिव्यांग आयुक्त बडे यांनी देऊन सर्व बँकांना दिव्यांगांसाठी आलेली कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावीत। तसेच प्रत्येक बँकांना जास्तीत जास्त दिव्यांगांची प्रकरणे मंजूर करून द्यावीत असं उद्दिष्ट ठरवून द्यावं असं सूचित करण्यात आलं। ग्रामपंचायत विभागातील 1026 ग्रामपंचायत अंतर्गत सन 2025-26 मध्ये 5% प्रमाणे दिव्यांगांसाठी 2,74,00,000चा निधी ठेवून 2.61 कोटी निधी खर्च केलाय। तसेच जिल्ह्यातील 17 नगरपालिका अंतर्गत 2,589 असून त्यांच्यावर प्रतिवर्षी 1,14,00,000चा खर्च करून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे। परंतु हा दिलेला लाभ कमी प्रमाणात असून ग्रामविकास व नगरविकास विभागानं आणखी मोठ्या प्रमाणात दिव्यांगांना वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना बडे यांनी दिल्या। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।